तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगलेच असाल आणि आपले पाठीमागचे जेवढे व्हिडिओ पडलेले तेवढे तुम्ही बघितले असाल आणि त्यातलं तुम्हाला सगळं समजलं असेल. त्याच्या अनुषंगाने आपण नवीन चॅप्टर घेऊन आलेलो असावे आणि मसावे या चॅप्टर मधले सगळे टॉपिक आपण क्लिअर करणार आहोत, जेवढी पोलीस भरती याच्या अनुषंगाने महत्वाचे आहे. आणि व्हिडिओ बघत असेल तर पहिले वही पेन घेऊन बसा आणि टाइम काढा. एवढा व्हिडिओ पूर्ण पाहिलेच नंतर मला नाही वाटत की तुमच्या मनात या बद्दल काही कन्फ्युजन असेल. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळं नोट डाऊन करून घ्या. याच्यानंतर तुम्हाला एकही कन्फ्युजन लासावी बद्दल राहणार नाही. लासावी म्हणजे एलसीएम आणि मासावी म्हणजे एचसीएफ. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिप्लायर आणि एचसीएफ म्हणजे हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे एचसीएफ. त्याच्यानंतर लासावी मासावी आपण अवयव पद्धतीने काढू शकतो. अवयव काढायच्या दोन पद्धती आहेत, आडवी पद्धत आणि एक उभी पद्धत. तर प्रश्नावर समजून घ्या आपण. 6 व 10 यांचा लासावी मासावी काढायचं. 6चे अवयव काढून घ्या आधी. 6चे अवयव 6 बरोबर 2 गुणिले 3. अवयव पाडणे म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे ती संख्या येते म्हणजे असामायिक अवयव. त्याच्यानंतर 10 बरोबर 10चे काय अवयव पडतील 2 गुणिले 5. तर या अवयव पाडल्यामध्ये त्याच्यात जे कॉमन अंक असतील दोन्हीमध्ये किंवा दिलेल्या जेवढ्या संख्या असतील अवयवांमधील जेवढे कॉमन अंक असतील तेवढे त्याचा मसावी असेल. म्हणजे कोणती? हा कॉमन अंक आहे 2. आता यामध्ये कॉमन अंक कोणता आहे 2, म्हणून 2 आपला काय झाला मसावी. लसावी काय? आता लसावी म्हणजे काय? आपला जेवढा मसावी येईल गुणिले त्याच्यासोबत जेवढे असामायिक अवयव काय हे जे यांच्या दोन्ही मधील जे असामायिक अवयव तेवढ्या संख्याचा पुन्हा त्यासोबत गुणाकार करायचा. म्हणजे मसावी जेवढा निघतो त्याच्यासोबत जेवढे असामायिक अवयव आपले असतील त्याच्यासोबत त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 गुणिले 5 आपल्या या दोन्ही संख्या उरल्या म्हणून याचा गुणाकार 5 त्रिक 15 15 दुने 30. 30 काय झाला आपला लसावी बरोबर. आता हे झाली आडवी पद्धत. आता उभ्या पद्धतीने आपण समजून घेऊ. उभ्या पद्धतीने कसं दोन्हीला एका पिंजऱ्यामध्ये बनवायचं म्हणजे पिंजरा बनवायचा त्यांना 6 आणि 10 म्हणजे उभ्या पद्धतीने असताना त्यांचा एक पिंजरा बनवून घ्यायचा. आता या दोन्ही संख्येला कोणत्या एका कॉमन संख्येने छोट्या संख्येने भाग जातो ते बघायचं. या दोन्ही समसंख्या त्याच्यामुळे या दोन्ही संख्येला 2 ने भाग जातो. 2 त्रिक 6 2 पंचे 10 कळतं. त्याच्यानंतर आता ह्या दोन्ही संख्येला कोणत्या एका कॉमन संख्येने भाग जातो का? नाही. या दोन्ही काय मूळ संख्या म्हणून आपल्या जेवढं कॉमन संख्याचा आलेला आहे तो आपल्या काय राहणार आहे मसावी. म्हणून 2 काय आपला मसावी. आणि त्याच्यानंतर हे कॉमन अंक नाही मग यांना इकडे घ्यायचंय. मग नंतर काय करायचं यांना ह्या साईडला आणायचं कारण आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणून आधी 3 ने भाग देऊन घ्यायचा. 3 1 3 5 अशी 5. मग नंतर पुन्हा 5 इकडे आणायचे 5 1 अशी 1 5 1. जोपर्यंत या ठिकाणी 1 1 येत नाही तोपर्यंत ह्या संख्या इकडे घेत राहायच्या. आपल्याला त्याच्यानंतर हा काय येणार आहे आपला या संख्याचा गुणाकार लसावी. म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 5 आपला 2 त्रिक 6 6 पंचे 30 आपला काय येणार आहे एलसीएम म्हणजे आपला लसावी. आणि मासावी काय आपला 2. कळलं. बघा आपल्याला पहिला प्रश्न आहे 6 व 15 या संख्यांचा लसावी व मासावी काढा. आता अवयव पाडण्याच्या दोन पद्धती आहे, एक उभी व आडवी. आडवी पद्धत थोडी वेळ खावी त्याच्यामुळे आपण पूर्ण गणित उभ्या पद्धतीवर घेणार आहोत. बघा याचं उत्तर काय येणार आहे 6 व 15 या संख्यांचा लसावी व मासावी. यांना एक पिंजरा बनवून घेतला. या दोन्ही संख्यांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो 3 ने. 3 दुने 7 3 5 15. या संख्या आता इकडे घ्यायच्या कारण या दोन्ही मूळ संख्या या दोन्ही संख्यांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जाणार नाही. आणि आपला हा फक्त कॉमन संख्येने कोणत्या भाग गेला 3 म्हणून आपला काय मासावी. आता या दोन्ही संख्या इकडे घ्यायच्या आहे 2 1 2 5 अशी 5. पुन्हा 5 इकडं 1 इकडं 1 इथं. जोपर्यंत इथं 1 1 येत नाही तोपर्यंत या संख्या इकडे घेत चालायच्या जेणेकरून आपल्याला गुणाकार करायला सोपं जातं. 3 काय झाला आपला मसावी. आणि लसावी काय झाला 3 गुणिले 2 गुणिले 5. 3 दुने 6 6 पंचे 30. हा काय झाला आपला लसावी. कळलं. आपण आणखी पुढे गणित बघू. 2 नंबरचा प्रश्न आहे आपला 12 15 18 या संख्येचा लसावी व मासावी काढायचा आहे. यांना मांडून घ्या एकदा. 12 15 18 पिंजरा बनवून घेतला. यांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो 3 ने. 2 ने फक्त या दोन्ही संख्येला भाग जातो त्याच्यामुळे 3 ने घेतला. 3 चौक 12 3 5 15 3 6 18. ठीक आहे.
आता याच्यानंतर या तिन्ही संख्यांना एखाद्या कॉमन संख्येने भाग जातो का? नाही. परंतु या दोन संख्यांना एका कॉमन संख्येने भाग, तीन संख्यांनी जात म्हणून हा आपला काय झाला? एकच. सगळ्या संख्यांना कॉमन संख्येने भाग जात, जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग देत चालला. त्याच्यानंतर जेवढे, आता याच्यानंतर भाग जात नाही म्हणून येथपर्यंत आपला स्टॉप झाला. हा काय झाला? आपला मसावी. मसावी किती झाला? 3. आता लसावी. त्याच्यानंतर काय करायचं? जेवढ्या संख्या आहे तेवढ्या संख्यामधील दोन पेक्षा अधिक संख्यांना जर एखाद्या संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला भाग देत जायचा. आता ही एक समसंख्या, ही एक समसंख्या, त्याच्यामुळे दोन्हीला दोनने भाग जात म्हणून दोन्ही भाग घेऊन घ्यायचा. 2 2 4, 5 5, 2 3 6. त्याच्यानंतर आता या तिन्ही संख्यांना कोणत्या एखाद्या संख्येने भाग जातो का? नाही. मग या संख्या इकडे घेत चालायच्या. 2 1 5 3. त्याच्यानंतर 5 एक जसे असतात 5 1 5 3. त्याच्यानंतर 3 इकडे घेतलं. 3 1 1 1. इथं 1 1 उरला. इकडे या संख्यांचा गुणाकार. आता या संख्यांचा, या सर्व संख्यांचा गुणाकार आपला काय येणार आहे? लसावी. करा गुणाकार. 2 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. 3 2 6, 6 2 12, 12 5 60, 6 3 18, 180. हा काय झाला मग आपला? लसावी. 3 नंबरचा प्रश्न आहे आपला. 20 24 36 व 45 या संख्याचा लसावी व मासावी काढा. 20 24 36 व 45 या संख्या मानून घेतल्या नाही. पिंजरा बनवा. बघा, 20 24 36 45 या चारही संख्याला कोणत्या एका संख्येने भाग जातो का? नाही जात. कारण या संख्या 20 समसंख्या आहे, 24 समसंख्या आहे, 36 समसंख्या, परंतु ही विषम संख्या आहे. आता या संख्यांना 2 ने भाग जात नाही, 3 ने पण जात नाही, कारण 3 या संख्येने 20 ला भाग जात नाही, बाकी सगळ्या संख्यांना जातो. मग जेव्हा या सर्व संख्यांना कॉमन एका संख्येने भाग जात नाही तेव्हा फक्त 1 ने भाग जातो, 1 ने. मग या संख्यांचा मसावी काय झाला? फक्त 1. काय झाला? मसावी फक्त 1. जेव्हा जोपर्यंत कॉमन जेवढ्या दिलेल्या संख्या त्या संख्यांना जर एका व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर फक्त 1 ही संख्या त्या संख्यांचा मसावी असतो. त्याच्यानंतर आता या संख्या खाली 20 24 36 45. आता या संख्यांमधील, आता या 4 संख्या आहे, मिनिमम 3 संख्यांना एखाद्या संख्येने भाग जातो का? जातो. बघा, या संख्यांना 24 36 आणि 45 आणि 20 या संख्येमधील 20 24 आणि 36 या संख्येला 4 ने भाग जातो. मग याला 4 ने भाग देऊन घ्या. 4 पंचे 20, 4 सक 24, 4 8 4 9 36 आणि 45 जसेच्या तसे. आता यातील कोणत्याही 3 संख्येला एका संख्येने भाग जातो का? बघा, 6 9 आणि 45 या संख्येला 3 ने भाग जातो म्हणून 3 ने भाग देऊन घ्यायचा. 5 5, 3 2 6, 3 3 9, 3 15 45. बरोबर. त्याच्यानंतर आता या 4 संख्येमधील आणखी 3 संख्येला कोणत्या एका कॉमन संख्येने भाग जातो का? नाही जात. मग आता या 2 संख्यांना एका संख्येने भाग जातो 5 ने. बघा, मग याला 5 ने भाग देऊन घ्या. 5 1 5, 2 2 3 3, 5 3 15. आता याच्यानंतर उरल्या कोणत्या संख्या? 1 2 3 आणि 3 या संख्यांना 2 संख्यांना 3 ने भाग जातो म्हणून 3 ने भाग देऊन घ्या. 1 दशांश 2 दशांश 3 1 3 3 1 3. उरला फक्त आता आपल्याकडे 2. मग हा 2 इकडे येऊन घ्या. 1 1 1 सगळे खाली झाले. आता 1 1 1 1. आता एवढ्या सर्व संख्यांचा गुणाकार आपला काय येणार आहे? लसावी. करा गुणाकार. मग काय आपला? 1 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2. 4 1 4, 4 3 12, 12 5 60, 1 6 3 18, 18 2 36 म्हणजे 360. आपला काय झाला? लसावी. मसावी आपला हा 1, कारण या पूर्ण 4 संख्येला कोणत्या एका कॉमन संख्येने भाग जात नाही म्हणून 1 हा आपला मसावी. कळलं? पुढचा प्रश्न आपला 7 व 13 या संख्यांचा लसावी व मसावी काढा. आता या दोन्ही संख्या बघितल्या तर आपल्या कोणत्या संख्या समजतं? बघा, 13 आणि 7 या कोणत्या संख्या आहे? मूळ संख्या. कोणत्या? मूळ संख्या. त्याच्यामुळे लिहून घ्या. दिलेल्या संख्या जर मूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा
गुणाकार असतो व मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी एक असतो, नेहमी एक असतो. आपला लसावी काय होईल? लसावी बरोबर 7 गुणिले 13, 13 साठी 91. आणि मासावी काय होईल? मासावी हा नेहमी एक असतो, म्हणजे एक एक ही संख्या, कारण यांच्या दोन्हीमध्ये कोणताच सामायिक अवयव नाही किंवा सामायिक अवयवाने त्याला भाग जात नाही, म्हणून यांचा मासावी काय एक आणि लसावी त्यांच्या गुणाकार. कळलं? पुढचा प्रश्न आपला 15 व 16 या संख्यांचा लसावी व मासावी काढा. आता दिलेल्या दोन्ही संख्या कोणत्या आहे? समूळ संख्या आहे. समूळ संख्या. समूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा एक शिवाय कोणताच अंक एक शिवाय कोणताही अवयव सामायिक नसतो. उदाहरणार्थ आपल्याला ते समजलं, अवयव सामायिक आपल्याला विभाज्य पाहिजे परंतु नाहीये, म्हणून समूळ संख्यांचा मासावी काय असतो? मासावी सेम मूळ संख्यांसारखा असतो समूळ संख्यांचा. मासावी नेहमी हा एक असतो आणि लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो, त्या संख्यांचा गुणाकार असतो. म्हणून 15 गुणिले 16, 15 चा वर्ग 225 प्लस 15 240, 240 आपलं उत्तर. म्हणून लसावी काय? त्या दोन्ही संख्येचा गुणाकार 240 आणि मासावी काय? 1. कळलं? पुढचा प्रश्न आहे आपला 9 व 11 यांच्या लसावी व मासावी मधील फरक किती? 9 व 11 कोणत्या संख्या आहे? मूळ संख्या आहे. यांचा मासावी किती येणार आहे? 1. हा कोणता आहे? मासावी HCF. आणि त्याच्यानंतर त्यांचा लसावी काय असणार आहे? 9 गुणिले 11, 99. हा LCM राहणार आहे. आणि त्यांचा आपल्या प्रश्न काय सांगितलं? मधील फरक किती? लसावी व मासावी मधील फरक किती? मग करा वजाबाकी. 99 मायनस 1 बरोबर 98. आला आपलं उत्तर. बघा आपला नेक्स्ट टॉपिक राहील ना त्याच्यातला आता अपूर्णांकाचा लसावी व मासावी. अपूर्णांकाचा अंशछेद रूपात ज्या संख्या दिलेल्या असतात त्यांना अपूर्णांक म्हणतात. हे तुम्हाला तर पहिले सांगितलेलंच मी. त्याच्यानंतर आता त्यांचा मासावी म्हणजे काय? त्याचं सूत्र काय? लिहून घ्या. अंशाचा मासावी, अंशाचा मासावी छेदात छेदाचा लसावी, छेदाचा लसावी. आणि अपूर्णांकाच्या लसावीचं सूत्र काय आहे? अंशात लसावी छेदात छेदाचा मासावी, म्हणजे अंशाचा लसावी आणि छेदात छेदाचा मासावी. सोपं आहे. काय? अपूर्णांकाचा मासावी असेल तर मासावी वर घ्यायचा, छेदात छेदाचा लसावी घ्यायचा, अंशाचा आणि छेदाचा तसे असतं. त्याच्यानंतर अपूर्णांकाचा लसावी असेल तर अंशाचा लसावी छेदाचा मासावी. आपण आता उदाहरण बघू. पुढचा प्रश्न आहे आपला अपूर्णांकामध्ये 4/5 व 18/15 यांचा लसावी व मासावी काढा. आता आपल्याला काय करणे? बघा उत्तर. आपल्याला 4 व 18चा लसावी व मासावी दोन्ही काढायचे. या संख्येला 2 ने भाग जातो. 2 दुणे 4, 2 9 18. आता या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही? 2 काय झाला? मासावी. आणि लसावी काय झाला? 2 गुणिले 2 गुणिले 9. आपला झाला लसावी किती? 9 दुणे 18, 18 दुणे 36. त्याच्यानंतर 15 व 18 या दोन्ही संख्येत आपल्याला लसावी मासावी काढायचा आहे. 5 व 15. या दोन्ही संख्येला 5 ने भाग जातो, म्हणून 5 1 5, 5 3 15. बरोबर. आता यांचा मासावी काय झाला? 5 मासावी. आणि लसावी काय आला? 5 1 5, 5 3 15. 15 काय झाला?
लसावी. म्हणून आता याचा अपूर्णांकाचा लसावी व मासावी सांगितलेला आहे. म्हणून अपूर्णांकाचा मासावी काय येणार आहे? अंशाचा मासावी आणि छेदाचा लसावी. अंशाचा मासावी जो होता आपला 2, छेदाचा लसावी किती आहे? 15. हा काय झाला? मासावी, अपूर्णांकाचा मासावी. आणि लसावी काय होईल? अंशाचा लसावी. अंशाचा लसावी किती आहे? 36 भागिले छेदाचा मासावी. छेदाचा मासावी किती आहे? 5. झालं आपलं उत्तर. अंशाचा मासावी अपूर्णांकाचा मासावी काय आला मग? 2/15 आणि अपूर्णांकाचा लसावी काय आला? 36/5. कळलं? पुढचा प्रश्न आहे आपला 22/15, 32/21 आणि 7/30 यांचा लसावी व मासावी काढायचा आहे. अंशाचा लसावी मासावी काढून घ्या. 22, 32 व 7 या संख्या ही मूळ संख्या येतात. या दोन्ही समसंख्या, परंतु ही मूळ संख्या त्याच्यामुळे यांचा मासावी किती येणार आहे? 1च येणार आहे. आणि लसावी किती येणार आहे? यांचा मासावी बरोबर 1. लसावी काय येईल? मग या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो. मग 2 ने भाग देऊन घ्या. 2×11 = 22, 2×16 = 32 आणि 17 हे 7 दशांश तसे. आता या तिन्ही संख्या समूळ संख्या. आता तिन्ही संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जाते, म्हणून या संख्यांचा गुणाकार करून घ्या. 11 × 2 = 22, 16×85 16×7 112. 112 गुणिले 11 × 2 = 22, 22 × 2 = 44, 4 × 8 = 4, 22 × 1 = 22 आणि 4 = 26, 6 × 8 = 2, 22 × 1 = 22 आणि 2 = 24. मग लसावी काय आला अंशाचा? लसावी बरोबर 2464. आता हे झालं अंशात. आता छेदाचं बघा. 15, 21 आणि 30. 15, 21, 30 या संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांचा मासावी काढा. मासावी किती येईल? या तिन्ही संख्यांना 3 ने भाग जातो. 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 3 × 7 = 21, 3 × 10 = 30. त्याच्यानंतर आता या तिन्ही संख्यांमध्ये या तिन्ही संख्यांना आता कॉमन संख्येने भाग जात नाही, म्हणून हा 3 झाला आपला छेदाचा मासावी. मासावी किती झाला? 3. या दोन्ही संख्यांना आता तिन्ही संख्येमधून 2 संख्यांना एका कॉमन संख्येने भाग जातो, म्हणजे 5 ने. म्हणून 5 ने भाग देऊन घ्या. 5 × 1 = 5, 7 × 7, 5 × 2 = 10. त्याच्यानंतर या दोन्ही संख्या मूळ संख्या उरल्या. मग या संख्यांचा गुणाकार करा. 5 × 15, 15 साठी 105, 105 × 2 = 210. म्हणून लसावी किती झाला? 210. कळलं? आता आपल्याला त्यांना लसावी मासावी काढा सांगितलं. लसावी काय आपला? अपूर्णांकाचा लसावी अंशाचा लसावी. अंशाचा लसावी किती? 2464 भागिले छेदाचा मासावी भागिले 3. आता मासावी काय? अंशाचा मासावी जो की 1 आहे भागिले छेदाचा लसावी. लसावी किती? 210. झालं आपलं उत्तर. कळलं? अंशाचा एकदा लसावी मासावी काढून घ्यायचा. अपूर्णांकाचा लसावीचं सूत्र आहे अंशाचा लसावी छेदाचा मासावी. त्याच्यानंतर छेदाचा पण लसावी मासावी काढून घ्यायचा. मासावीचं सूत्र आहे अंशाचा मासावी छेदाचा लसावी. आलं आपलं उत्तर. कळलं? पुढचा प्रश्न आहे आपला 4.1/2, 3.3/4, 7.1/2 या संख्यांचा लसावी मासावी काढा. दिलेल्या संख्या आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणि त्यांना आपल्याला काय अपूर्णांकात कन्वर्ट करायचंय. बघा 4 × 2 = 8 आणि 1 9/2, 4 × 3 = 12 आणि 3 15/4 आणि 7 × 2 = 14 आणि 1 15/2. हा झाला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येच्या अपूर्णांकात रूपांतर. आता या संख्यांचा काय करायचं? लसावी मासावी. मग अंशाचा लसावी व मासावी काढून घ्या. 9, 15 आणि 15 या संख्यांचा मासावी किती येईल? 3. 3 × 3 = 9, 3 × 5 = 15, 3 × 5 = 15. त्याच्यानंतर या तिन्ही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही, म्हणून 3 आपला काय झाला? अंशाचा मासावी. मासावी बरोबर 3. त्याच्यानंतर लसावी काय येईल? इथं 5 ने भाग जातो. 3 अशी 3, 5 × 1 = 5, 5 × 1 = 5. आता 5 × 3 = 15, 15 × 3 = 45. मासावी काय झाला आपला? लसावी काय झाला आपला? लसावी बरोबर अंशाचा 45. आता त्याच्यानंतर कोणत्या संख्या आहे? छेद. आता छेदाचं बघा. 2, 4 आणि 2 या संख्या दिलेल्या आहे. यांचा लसावी व मासावी काढा. 2 काय झाला आपला मासावी? 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 आणि 2 × 1 =
बे. उरलं काय आपला हे 2 काय झाला आपला मासावी. छेदाचा मासावी किती आहे? मासावी बरोबर 2 आणि लसावी काय येईल 2 गुणिले 2 या दोन्ही संख्येचा गुणाकार आपला काय होईल लसावी. हे दोन्ही 4. आता यांचा काय लसावी मासावी काढायचा आपल्या प्रश्नात दिलेला होता. मग अपूर्णांकाचा मासावीचं सूत्र काय आहे? अपूर्णांकाचा मासावी बरोबर अंशाचा मासावी. अंशाचा मासावी किती आहे 3. छेदाचा लासावी 3/4. त्याच्यानंतर अपूर्णांकाचा लासावी काय लासावी सूत्र काय अंशाचा लासावी जो की 45 आहे भागिले छेदाचा मासावी. छेदाचा मासावी किती 2 झालं आपलं उत्तर. अपूर्णांकाचा मासावी बरोबर 3/4 आणि अपूर्णांकाचा लासावी बरोबर 45/2. घ्या लिहून. पुढचा प्रश्न आहे 42/14 व 18/12 या संख्यांचा मासावी काढा. आपल्याला बघा आता मासावी काढा सांगितलेलं आहे आणि याच्या आधी आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येचा अपूर्णांकात रूपांतर केलं. ते कसं केलं माहिती का? जशी पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे 4.2/3 या संख्येचा आपण अपूर्णांकामध्ये पूर्ण सविस्तर समजू, पण एकदा तुम्हाला हे सगळं ही कसं केलं ते सांगू. या दोन्ही संख्येचा काय करायचा आहे गुणाकार आणि जो गुणाकार येईल त्यात ही संख्या अंश प्लस करायचा आहे. म्हणजे 4 गुणिले 3 अधिक 2 भागिले छेदचा शस्त्राचा 4 त्रिक 12 2 15 छेद 3 4 त्रिक 12 2 सॉरी 12 2 14 छेद 3 आपलं फायनल उत्तर आहे. कळलं? आता हे उदाहरण बघू आपण. 42/14 व 18/12 या संख्येचा मासावी काढायचा आहे. मग मासावी सूत्र काय आपला अंशाचा एकदम मासावी काढून घ्या आणि छेदाचा लासावी. आपल्याला दोन्हीचा लासावी मासावी काढायची काही गरज नाही कारण आपल्याला प्रश्न फक्त मासावी सांगितलेला आहे. 42 व 18 यांचा मासावी काढून घ्या. मासावी काय येईल या दोन्ही संख्येला 2 ने भाग जातो प्लस 3 ने पण जातो. 3 1 3 3 चौक 12 3 सक 18 आणखी या संख्येला 2 ने भाग जातो बघा. 2 7 14 2 त्रिक 6. आता यांचा मासावी काय झाला 6. 3 गुणिले 2 बरोबर 6. हा त्यांचा काय झाला मासावी अंशाचा आणि छेदाचा आपल्याला काय काढायचं आहे लासावी कारण आपण फक्त मासावी काढायचा आहे. मग 14 व 12 यांचा लासावी काय येईल 2 7 14 2 6 12. हे दोन्ही असामायिक आहे त्याच्यामुळे सायन्स आता 42 दोन्ही 84. 84 आपला काय येणार आहे छेदाचा लासावी. म्हणून अपूर्णांकाचा मासावी सूत्र काय अंशाचा मासावी 6 आणि छेदाचा लासावी 84. हे झालं आपलं फायनल उत्तर. कळलं? नेक्स्ट टॉपिक आपला दशांशाचा लासावी व मासावी. म्हणजे दशांशामध्ये अंक दिलेले त्यांचा लासावी व मासावी काढायचा. आता याला कसं करतात आधी दिलेल्या संख्या पूर्ण बनवून घ्यायच्या म्हणजे या पॉइंट मध्ये यांना पूर्णांक संख्या बनवून घ्यायच्या. म्हणजे कसं आता एक दशांशानंतरच्या संख्या दशांशाच्या अलीकडे आणायच्या. म्हणजे दशांशानंतर या किती संख्या आहे 1 संख्या आहे. इथे किती 2 संख्या आहे. इथे किती 1 संख्या आहे. मॅक्सिमम संख्या किती आहे की जी संख्या आपल्याला पूर्णांक बनवायची आहे 0.65 ही संख्या आहे. 2 दशांशानंतर आहे. मग यांना काय करायचं 2 दशांशानंतर म्हणजे 2 दशांशानंतर म्हणजे याला जर आपल्याला पूर्ण बनवायचं याला 100 न गुणावं लागेल. तर मग सगळ्या संख्याने काय करायचं 100 न गुणायचं. 100 हिला पण 100 ने आणि हिला पण 100 ने गुणायचं. आता याचं उत्तर काय येईल 130. याचं काय उत्तर येईल 65 आणि याचं काय येईल 1040. आधी दिलेल्या दशांशाच्या रूपामध्ये असेल त्या संख्यांना पूर्णांक संख्येमध्ये बनवायचं आणि हे लक्षात ठेवायचं की आपण 2 संख्येनंतर पॉईंट दिलेला आहे. मग फायनल उत्तरला आपल्याला 2 संख्येच्या नंतर पॉईंट द्यावा लागतो. म्हणजे आता या संख्या आपण आधी हे बनवून घेतलं त्याच्यानंतर यांचा लासावी मासावी काढायचं. आपण उदाहरण बघू. आपण उदाहरण घेतलेल्या संख्याचा एकदा लासावी मासावी काढू. काय 1.3 0.65 10.4. या संख्यांना आपल्याला काय करायचं आहे 2 संख्या मॅक्सिमम संख्या किती आहे दशांश नंतर 2 आहे. म्हणून काय करायचं आपल्याला सगळ्या संख्यांना किती 100 न गुणायचं आहे. गुणिले 100 गुणिले 100 इथं पण गुणिले 100. याचं उत्तर काय येईल 130. याचं उत्तर काय येईल 65. याचं काय उत्तर येईल 1040. आता या संख्यांचा लासावी मासावी काढून घ्या.
या संख्यांना बघा 5 ने भाग जातो. 13 पंचे 5, 13 एक 13, 13 पंचे 5, 13 13. हा, या संख्यांना 13 ने पण भाग जात डायरेक्ट. 13 एक 13, 13 शून्य शून्य, 13 पंचे 65, 13 104. कळलं? आणि हा शून्य बसेल. त्याच्यानंतर आता या संख्यांना पुन्हा किती 5 या संख्येने भाग जातो, म्हणून पुन्हा 5 या संख्येने भाग देऊन घ्या. 5 2 10, 5 1 5, 5 1 5, 5 6 30. आता या दोन्ही संख्येचा आपला हा काय झाला, या दोन्ही संख्येचा गुणाकार. आता या खाली तिन्ही संख्यांना कोणत्याही एका सामायिक संख्येने भाग जात नाही, म्हणून या दोन्ही 13 पंचे 65 हा आपला काय झाला, मसावी. आता लसावी काढा. या दोन्ही संख्यांना बघा 2 ने भाग जातो, म्हणून 2 बे 1 बे 1 1 बे 8 16. 8 पुन्हा इकडे येऊन घ्यायचा, 1 1 1. आता आपला काय 13 पंचे 65, 65 दुने 130, 130 गुणिले 8 0 8 त्रिक 24, 4 8 4 2, 8 1 8 8 2 10, 1040. हा आपला काय झाला, लसावी. कळलं? आता हे आपलं फायनल उत्तर नाही. आपण काय केलेलं होतं, या संख्यांना पूर्णांक करण्यासाठी 100 ने गुणलं होतं. त्याच्यामुळे आता फायनल सगळ्या उत्तरांना काय करायचं, 100 ने भागायचं. आता 65 भागिले 100 व 1040 भागिले 100 हे तुमचं काय येणार आहे, फायनल उत्तर आहे. याला भागिले हे केलं तर काय येईल, 0.65. हा तुमचा मसावी राहणार आहे. आणि या दोन्हींना जर 100 ने भागलं तर 10.4 हे उत्तर येणार आहे. हा काय झाला तुमचा LCM आणि हा काय झाला HCF. म्हणजे हा झाला तुमचा मसावी, हा झाला सॉरी हे उलट झालं का, हा झाला तुमचा HCF आणि हा झाला LCM. हा झाला मसावी, हा झाला लसावी. सॉरी हा झाला मसावी, हा झाला लसावी. होता है गलती से मिस्टेक. समोरचा प्रश्न आहे 0.12, 3.6 व 1.08 या संख्याचा लसावी व मसावी काढत आहे. आता मॅक्सिमम दशांश नंतर संख्या किती आहे, 2 आहे. इथं किती 1 आहे आणि इथं किती 2 आहे, म्हणून मग आपल्याला किती 100 नेच गुणावं लागेल. मग याला गुणिले 100 केल्यास नंतर काय उत्तर येणार आहे, 12. याला गुणिले 100 केल्यास नंतर 360 आणि याला गुणिले 100 केल्यास नंतर किती येणार आहे, 108 हे उत्तर येणार आहे. आता या संख्याचा काय करा, लसावी व मसावी काढा. काय येणार आहे, 12, 360 आणि 108. या संख्यांना 12 ने भाग जातो. या संख्यांना 12 1 12, 12 3 36, 12 9 108. या संख्यांना कितीने भाग जातो आणखी. आता इथपर्यंत हा झाला आपला काय झाला मसावी, कारण याच्यानंतर कॉमन संख्येने इथं भाग जात नाही, म्हणून 12 झाला आपला मसावी. त्याच्यानंतर लसावी काय, इथं या संख्यांना 3 ने भाग जातो. 3 10 30, 3 त्रिक 9, 101. आता या दोन्ही संख्यांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जात नाही. 10 त्रिक 30, 30 त्रिक 90 आणि 12 9 108 म्हणजे 1080. हा काय झाला तुमचा लसावी. आता फायनल उत्तर काय राहील आपलं, या संख्येने आपण गुणिले 100 केलं होतं, म्हणून यांना उत्तराला भागिले 100 करायचं, म्हणून 0.12 हा झाला मसावी. आणि याला 100 ने जर भागितलं तर उत्तर येईल 10.8 हा तुमचा आला लसावी. कळलं? समोरचा प्रश्न आहे 3.60, 54 व 21.6 यांचा लसावी व मसावी काढा. आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. हे तुमच्यासाठी प्रश्न आहे, सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा. बघा पुढचा टॉपिक राहणार आपल्या या सूत्रावर, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. हे सूत्र ध्यानात ठेवायचं. किंवा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता याचं कसं राहणार आहे, दोन संख्या, पहिली समजा एक संख्या आहे गुणिले ही y संख्या आहे आणि त्यांचा लसावी कोणता आहे, a आणि गुणिला b. सपोज आपल्याला काय दिले जाणार आहे, x आणि y म्हणजे या दोन्ही संख्येचा गुणाकार दिला जाणार आहे व एक लसावी किंवा मसावी दिला जाईल आणि त्याच्यानंतर किंवा एक दोन्हीतून एक दिला जाईल व दोन्हीतून एक काढावा लागेल, किंवा मग दोन्ही ह्या लसावी व मसावीचा गुणाकार दिला जाईल, त्याच्यानंतर एक संख्या दिला जाईल आणि एक संख्या काढायची राहील.
कोणती आहे? 2 किंवा 1 दिले असेल, एखादी संख्या काढायची असेल. आपण उदाहरणावर बघू. काय प्रश्न आहे आपला पहिला? दोन संख्यांचा गुणाकार 90 असून मसावी हा 3 आहे, तर लसावी काढा. म्हणजे दोन्ही संख्यांचा गुणाकार दिलेला आहे व मसावी दिलेला आहे आणि आपल्याला आता लसावी काढायचं आहे. आपलं सूत्र काय आहे? एकदा लिहून देतो पुन्हा एकदा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. बरोबर, हे सूत्र आहे. तर दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, म्हणजे या दोन्ही संख्येचा त्यांनी गुणाकार दिलेला आहे किती? 90. आणि त्यांचा काय दिलेला आहे? मसावी दिलेला आहे 3. मग आपल्याला काय काढायचं आहे? लसावी. लसावी गुणिला 3. आता 3 इकडे गुणाकारात, इकडे येऊन भागाकारात. 90 भागिले 3 बरोबर आपला काय येणार आहे? लसावी. 3 1 3 3 3 9. 30 बरोबर काय आला आपला? लसावी. कसं केला? दोन संख्याचा गुणाकार दिलेला होता. आपलं सूत्र आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. त्यानंतर आपल्याला मसावी दिलेला होता, लसावी काढायचा आहे. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, मी सूत्र टाकलं 90 बरोबर लसावी गुणिला 3. 3 इकडे गुणाकारात होते, इकडे भागाकारात. 30 3 90 लसावी बरोबर आपला आला 30. कळलं? लिहून घ्या. पुढचा प्रश्न आहे आपला, दोन संख्यांचा गुणाकार 588 व लसावी 84 दिलेला आहे, तर मसावी काढा. आपल्याला आता पहिले लसावी काढायचा होता, आता मसावी काढायचा. काय रे? 588. दोन्ही संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, लसावी गुणिला मसावी करायचा. लसावी किती आपल्याला? 84 दिलेला आहे. गुणिले मसावी काढायचा आहे, मसावीला आपण x धरला. 84 इकडे गुणिला इकडे येऊन भागीला होणार आहे 588 भागिले 84 बरोबर आपला x येणार आहे. आता या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 4 ने. 88 4 ने भाग जातो. 4 2 8 4 1 4 4 1 4 1 उरला 4 चौक 16 2 उरले 4 7 28. आता या दोन्ही संख्येना कोणत्या संख्येने भाग जातो? 21 21 डायरेक्ट भाग होतो. 21 1 21 21 5 5 21 26 21 7 147 बरोबर. मग आपला x बरोबर किती आला? 7. म्हणजे आपला मसावी किती आहे? मसावी बरोबर 7. कळलं? पुढचा प्रश्न आपल्याला, दोन संख्यांचा गुणाकार 2700 व लसावी 180 दिलेला आहे, तर मसावी काढा. 2700 इकडं गुणाकार, दोन्ही संख्याचा गुणाकार म्हणून डायरेक्ट 2700. लसावी गुणिला मसावी. लसावी किती? 180 गुणिले मसावी बरोबर. आता 180 इकडे गुणिले इकडे येऊन भागिले 2700 भागिले 180. 0 0 कटले, याला किती भाग जातो? 9 ने भाग जातो. 9 2 18 9 3 27 2 1 2 2 15 30. म्हणून 15 काय आला आपला? मसावी. कळलं? पुढचा प्रश्न आहे आपला, दोन संख्यांचा मसावी 15 व लसावी 90 असेल व एक संख्या 30 आहे, तर दुसरी संख्या शोधा. आता आपल्याला लसावी व मसावी दोन्ही दिलेले आहे आणि एक संख्या दिलेली, आपल्याला काय दुसरी संख्या शोधायची. मग सूत्र काय आपलं? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या कोणती आपली? दिलेली आहे 30. दुसरी संख्या दिलेली का? x म्हणून बरोबर लसावी गुणिला मसावी. 15 आपला मसावी गुणिला 90 लसावी. आता x काढायचा म्हणून x येतं इथं 15 गुणिले 90 जशाची भागिले ही संख्या 30 बरोबर. येऊ शून्य 3 1 3 3 3 9. आता काय 15 2 15 3 45. x बरोबर काय आला आपला? 45. म्हणून दुसरी संख्या कोणती आहे? 45. कळलं? पुढचा प्रश्न आहे आपला, दोन संख्या 4 1 6 1 असून त्यांचा मसावी 16 आहे व लसावी 96 आहे, तर x बरोबर किती व त्या संख्या शोधा. आता आपल्या दोन संख्या दिलेल्या आहेत, परंतु काय दिलेल्या त्या सहगुणकासोबत, म्हणून 4x गुणिले 6x बरोबर. आपल्याकडे काय मसावी व लसावी दिलेला आहे, म्हणून 16 गुणिले 96 बरोबर. आता या दोन्ही संख्येचा गुणाकार होईल 6 चौक 24 आणि x गुणिले x चा वर्ग बरोबर 16 गुणिले 96. आता 24 इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होतील. x स्क्वेअर बरोबर 16 गुणिले 96 भागिले 24. 24 1 24 24 चौक 96 16 चौक 64. x वर्ग बरोबर 64. आता इकडे हा x वर्ग, याला वर्गमुळात टाकलं आणि याला पण वर्गमुळात टाकलं
तर हा वर्ग कटेल, वर्गमूळ कटेल एक्स बरोबर, आणि याचं वर्गमुळात बरोबर 8 राहील. म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली 8. आणि त्याच्या दोन्ही संख्या शोधायच्या आहे. मग पहिली संख्या कोणती आहे 4 गुणिला एक्स बरोबर 4 गुणिले 8, 8 चौका 32. व दुसरी संख्या कोणती आहे 6x, 6 गुणिला एक्स बरोबर 6 गुणिले 8, 8 सका 48 झालं. या दोन्ही त्या संख्या आहेत 32 आणि 48, आणि त्यांचा ते एक्स ची व्हॅल्यू किती आली 8. कळलं. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे लसावी. आपल्याला लसावी मासावी दिलेला असेल त्याच्यावर आपल्याला दोन्ही संख्या सापडायचं आहे. आता सूत्रकाराने ते लसावी भागीला मासावी, आणि जे उत्तर येईल ते उत्तराचा असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे ते उत्तर राहील. आपल्याला जेवढं उत्तर येईल त्याचा असामायिक अवयवांचा गुणाकार करावा लागेल. आता त्याच्यानंतर त्याची मोठी संख्या कशी काढायची, मोठी संख्या बरोबर मोठ्या असामायिक अवयव गुणिले मोठा असामायिक अवयव गुणिले मासावी, आणि छोटी संख्या म्हणजे काय छोटा असामायिक अवयव गुणिला मासावी. आपण उदाहरणावरून बघू. प्रश्न दिलेला आपल्याला दोन संख्याचा लसावी 180 व मासावी 15 असेल तर त्या संख्या शोधा. आता दोन संख्या, आपलं सूत्र काय लसावी भागीला मासावी 180 म्हणजे आपला कोणता लसावी भागीला मासावी किती आहे 15 बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणजे याचं उत्तर जे येईल त्या उत्तर असामायिक अवयवांचा गुणाकार असला पाहिजे. या संख्या भाग द्या 15 1 15 15 1 15 उरले 30, 15 दुने 30 बरोबर 12 हे का आपला उत्तर आलं. या दोन्ही याला असामायिक अवयवांत विभाजन करायचं. याचा असामायिक अवयव काय पडणार आहे 2 गुणिले 6 नाही 2 गुणिले 6 सामायिक अवयव झाले 3 गुणिले 4 4 त्रिक 12 हे दोन्ही काय असामायिक अवयव. आता आपल्या त्या दोन्ही संख्या शोधायच्या आहेत. तर मासावी किती आपला मासावी 15 म्हणून ही गुणिले 15 3 गुणिले 15 व 4 गुणिले 15 आपली काय 15 त्रिक 45 15 चौक 60 आपल्या दोन्ही संख्या आल्या. कळलं. पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबरचा. दोन संख्यांचा लसावी 693 व मासावी 11 असेल तर त्या संख्या शोधा. आता करा भागाकार 693 भागिले 11 11 सखी 66 3 उरले 11 त्रिक 33 उरले किती 63 63 चा असामायिक अवयव 7 9 63. कळलं. आता हे दोन्ही असामायिक अवयव या संख्यांचा गुणाकार करायची किती मासावी किती आपला याला गुणिले मासावी मासावी 11 याला गुणिले 11 11 9 99 आणि 11 साठी 77 झाली ही मोठी संख्या व ही छोटी संख्या. कळलं. पुढचा प्रश्न आहे आपला दोन संख्यांचा लसावी 180 व मासावी 12 असेल तर त्या संख्या शोधा. करा भागाकार 180 भागिले 2 12 12 1 12 12 18 12 पंचे 60 15 या संख्याचा असामायिक अवयव कोणते 5 गुणिले 3. आता या संख्यांना गुणिले मासावी मासावी किती आपला 12 याला गुणिले करा 12 याला गुणिले 12 12 पंचे 60 12 त्रिक 36 झाले आपली ही मोठी संख्या 60 छोटी संख्या 36. ओके. पुढचा प्रश्न आहे अशी लहान संख्या कोणती जिला 3 4 व 5 ने भागल्यास प्रत्येकी एक बाकी उरते. अशी लहान संख्या लहान म्हणून संख्या सांगितली म्हणून त्याचा आपल्याला काय काढणं येतं लसावी. कोणकोणत्या संख्याचा 3 4 व 5 या तिन्ही संख्यांचा लसावी काढायचा. प्रत्येकी एक बाकी उरणारे बाकी किती आपण इकडे ठेवू बाकी एक बाकी उरणारे या संख्याचा लसावी काढा. तिन्ही असामायिक अवयव या संख्यांचा लसावी काढायचा आहे आपल्याला. यांचा काय येणार आहे डायरेक्ट गुणाकार म्हणजे लसावी 3 गुणिले 4 गुणिले 5 4 3 12 12 पंचे 60 60 यांचा काय झाला लसावी. आणि प्रत्येकी आता या संख्यांनी जरा लहान संख्या म्हणजे याची लहान संख्या कोणती ज्यांनी या संख्येने भाग जाईल कोणती ती 60 आणि प्रत्येकी एक बाकी उरायचं म्हणल्या इथपर्यंत त्यांना सगळ्यात सेम भाग जाणार आहे. आणि जर याच्यात एक मिक्स केला 61 केले तर प्रत्येक संख्या कोणत्याही संख्येत जर भागी या तिन्ही संख्येतून कोणत्याही संख्येने जर भागलं तर प्रत्येकी एक एक बाकी उरेल. तर मग आपलं उत्तर काय आलं 61. कळलं. पुढचा प्रश्न आहे आपला अशी लहान संख्या सांगा जिला 12 ने भागितल्यास बाकी 5 उरते 16 ने भागल्यास बाकी 9 उरते व 18 ने भागल्यास बाकी 11 उरते. आता प्रत्येक संख्येची बाकी वेगळी वेगळी दिलेली बघा 15
12ने भागितल्यास बाकी 5 उरते यांच्या दोघां त्याच्यानंतर 16ने भागल्यास बाकी 9 उरते व 18ने भागल्यास बाकी 11 उरते 18ने भागल्यास बाकी 11 उरते. हे दोन्ही विभागात डिफरन्स सेम आहे. 12तून 5 गेले 7, 16तून 9 गेले उरले 7, 18तून 11 गेले उरले 7. याचा काय समान फरक आहे, समान फरक बरोबर. आता काय करायचं, या तिन्ही संख्यांचा लसाही काढायचा. 12, 16 आणि 18 काढा यांचा लसाही. 12, 16 व 18. या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 2 बे चौक बे सकी 12, बे 8 16, बे 9 18. त्याच्यानंतर 3 ने भाग 3 2 6, 8 8, 3 3 9. 2 ने बे 1 बे, बे चौक 8, 3 अशी 3. त्याच्यानंतर 4 3 12, 12 2 24, 24 24 3 72, 72 2 144. 144 काय झाला याचा लसावी. त्याच्यानंतर आता काय करा, पहिले सगळ्या याच्यातून एकच बाकी उरत होती, परंतु आता सगळ्या याच्यातून वेगळी बाकी उरती, म्हणून आपण पहिले प्लस केलं होता. आता फरक समान आहे. पहिल्या याच्यातून सगळ्यातून एकच अंक समान अंक वजा होता म्हणून त्याच्यातून प्लस केलं, परंतु आता सगळे अंक वेगवेगळे परंतु बाकी समान आहे. त्याच्यामुळे काय करायचं, हे पहिले प्लस केलं होतं, आता हे 7 त्याच्यातून मायनस करायचे, म्हणून ती संख्या होईल 137. आपलं फायनल उत्तर 137. काय केलं, पहिले समान बाकी उरत होती, म्हणजे सगळ्यातून फक्त एकच बाकी उरत होती, पण त्या संख्येने भाग द्याला. त्याच्यामुळे आपण काय केलं, त्यात प्लस केलं होतं, परंतु इथे बाकी सगळ्यातून वेगवेगळी परंतु फरक समान आहे, म्हणून तो समान फरक आपण याच्यातून वजा करून घेतला आणि मग फायनल आपलं उत्तर 137 आलं. कळलं? झालं. आता पुढचा प्रश्न आहे आपला, अशी लहानात लहान संख्या कोणती जिच्या 10 मिळवल्यास 20 25 30 ने निशेष भाग जाईल? कसं 20 25 आणि 30, 20 25 व 30 यांनी काय सांगितलेलं लहानात लहान संख्या. मग एकदा लसावी काढून घ्यायचं. लसावी कोणत्या संख्येने भाग जाईल? 5 5 चौक 20, 5 25, 5 7 30. त्याच्यानंतर 2 ने भाग द्या. बे 2 4, 5 अशी 5, बे 3 6. हे सामायिक 5 2 10, 10 30, 30 2 60, 6 5 30. उत्तर काय आलं आपलं 300. हा काय आपला लसावी आला. परंतु त्यांचं काय म्हणणं आहे, आता या संख्ये जिच्यात 10 मिळवले असता या तिन्ही संख्येने निशेष भाग जाईल. म्हणजे हे मिळवच्याचे म्हणून हे 10 याच्यातून वजा करा, कारण हे 10 मिळवल्याच्या नंतर ही कोणती अशी संख्या आहे जिच्यात 10 मिळवले असता ही 300 बनल. कळतंय का? 300 वजा 10 बरोबर 290. आता ही 290 संख्या आहे. आता काय होईल, अशी लहानात लहान संख्या कोणती जिच्यात 10 मिळवल्या असता या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाईल. आता लहानात लहान सांगितलेली याच्यात 300च्या पटीत ते 600 पण येते 900 पण येते, परंतु लहानात लहान सांगितलेली म्हणून ही 300 आपल्याला सवय आला. आणि जिच्यात 10 मिळवले असता म्हणजे 290 मध्ये 10 मिळवले असता अशी पहिली संख्या आहे 300, या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाईल, म्हणून आपण हे 10 याच्यातून वजा केले. कळलं? गेले. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, दोन संख्यांचे गुणोत्तर 3 4 व लसावी 48 आहे, तर त्या संख्याचा मसावी शोधा व त्या संख्या शोधा. आता हे काय दोन्ही असामायिक अवयव आहे. या संख्यांना जर मसावीने गुणलं तर काय येतं, आपल्याला त्या संख्या शोधता येतात. सपोज आपण x मानला मसावी बरोबर, आणि हे काय असामायिक अवयव आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार केला समजा मसावी सोबत, तर आपल्याला त्या संख्या भेटतात. समजा 3 गुणिला x गुणिले 4 गुणिला x बरोबर, आणि आपलं सूत्र काय लसावी गुणिला मसावी, म्हणजे आपल्या दोन्ही संख्यांचा गुणाकार येतो, म्हणून 48 हा मसावी लसावी आपला, आणि हा x आपण काय घेतला होता मसावी, म्हणून 4 त्रिक 12 गुणिला x चा वर्ग बरोबर 48 गुणिला x. आता x इकडे गुणिला इकडे येऊन भागीला होईल आणि 12 इकडे गुणिले तिकडे येऊन भागीला होईल, म्हणजे x स्क्वेअर भागीला x बरोबर 48 भागीले 12. कळतंय? आता x म्हणजे x वर्ग म्हणजे काय, x गुणिला x. आता हा x काढला हा x काढला उरला काय x बरोबर 12 36 12 चौक 48 4. आपली x ची व्हॅल्यू आली, म्हणजे आपला काय आला मसावी. मसावी बरोबर काय आला 4. आणि आता संख्या शोधायची आहे. आपली संख्या कोणती आहे 3x आणि 4x बरोबर. आता 4 गुणिले 3 बरोबर 12, आणि दुसरी काय आपली 4 गुणिले 4 बरोबर 16. या दोन्ही संख्या काय
दिलेल्या संख्या व आपला मसावी किती आहे 4. आणि आता याचं सूत्र काय आहे हे लिहून घ्या एकदा, मी सांगतो तुम्हाला. आता सूत्र काय आहे, लसावी भागिले गुणोत्तरांचा गुणाकार. गुणोत्तरांचा गुणाकार हा काय येतो आपला मसावी. हा काय येतो मसावी. हे ध्यानात ठेवा. असो आता लसावी किती आपल्याकडे 48 भागिले हे गुणोत्तर किती आपलं 3 व 4. गुणोत्तरांचा गुणाकार करा. 3 गुणिले 4 बरोबर 48 भागिले 12. 12 1 12 12 चौक 48. काय आला आपला मसावी बरोबर 4. त्याच्यावरून आपण 4 गुणिले 3 12 आणि 4 गुणिले 4 16 हे आपल्या संख्या आला. कळलं. बघा पुढचा प्रश्न आपल्याला 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 व लसावी 2400 आहे तर मसावी व त्या संख्या शोधा. मसावी शोधायचा आणि त्या संख्या शोधायचा. आपलं सूत्र काय आहे, लसावी भागिले गुणोत्तरांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 4 गुणिले 5 बरोबर 2400 भागिले 5 चौक 20 20 त्रिक 60. हा शून्य काढला हा शून्य काढला 6 चौक 24 बरोबर 40. आपला काय आला मसावी. आता गुणोत्तर गुणिले त्या संख्या. गुणोत्तर म्हणजे गुणोत्तर गुणिले मसावी आपल्या त्या संख्या 4 त्रिक 12 120 4 चौक 16 160 4 पंच 20 200 आले त्या संख्या. कळलं. तर आपला आजचा आपल्याला मसावी चॅप्टर इथंच कम्प्लीट होतो. याच्यानंतर जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमची नक्की मदत करेल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे तुमचे मित्र परिवार आहे पोलीस भरतीवाले त्यांना सर्वांना शेअर करा. आणि जे स्टार्टिंग पासून जर समजा नवीन असेल आता त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण रिव्हिजन झालं पाहिजे. आणि तुम्ही पुरे व्हिडिओ जेवढं दिलेलं आहे तेवढं सगळं नोट करून घ्या आणि त्याची एकदा पुन्हा रिव्हिजन करा. जर तुम्हाला आणखी त्यातलं काही समजत नसेल तर मला सांगा, मी तुमची नक्की मदत करेल. जय महाराष्ट्र.